नमस्कार, मी ऋतुजा। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा। राष्ट्रीय खेळाडू अविनाश साबळे ह्याचं बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या मांडवा गावामध्ये कुटुंबासोबत वास्तव्य आहे। अविनाशचे आई वडील ह्याच मांडवा गावामध्ये राहतात। भारताला गोल्ड मेडल मिळवून दिल्यानं अविनाशवरती शुभेच्छांचा वर्षाव होतोय। दुसरीकडे मात्र अविनाशच्या घराकडे जाणारी वाट खडतर आहे। अनेक वर्षांपासून ह्या रस्त्यासाठी मागणी केली जाते, पण मांडवा गावात जाण्यासाठी रस्ताच नाहीये। पावसाळ्यामध्ये ह्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था होते, त्यामुळे अविनाशच्या वडिलांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच ह्या रस्त्यासाठी साकडं घातलंय। हे यश मिळवलंय, अविनाश कधी गावी येणार आहे, काय भावना आहे? मी मुकुंद साहेबराव साबळे, अविनाशचा वडील आहे। अविनाशने ही देशाकरता कामगिरी बजावली, सुवर्णपदक देशाला मिळवून दिले। आपल्या खूप कौतुक त्याने देशाचं भारतात आपल्या करून दाखवलं आहे, परंतु त्याला घरी यायला रस्ता नाही। आज 8-10 दिवस झाले निसर्गिक पाऊस झालेला आहे भरपूर, पण पुरा चिखल बिखल झाला आहे आणि देशात एवढी मोठी कामगिरी केल्यानंतर एवढा मला अभिमान आणि आनंदाचे आशीर्वाद आहेत की अविनाशला कधी भेटेल आणि कधी नाही अशी माझी भरपूर मोठी इच्छा होत आहे। पण हे रस्ता व्यवस्थित नसल्यामुळं अविनाशने देशासाठी एवढं कौतुकाने सुवर्णपदक मिळवून दिलं आहे, पण रस्ता नीट नसल्यामुळं अविनाशची आमची घरी यायला भेट होते का नाही ही माहीत नाही आता। पण काय दुर्दैव असन प्रशासनाने मी प्रशासनाला विनंती करतो की अविनाशला घरी येण्यासाठी जरूर 100% रस्त्याची मार्गदर्शन त्वरित त्यांनी कराव्या हीच कृपा सरकारकडं आणि मोदी साहेबांकडे माझी हेच विनंती आहे। मोदी साहेबांनी पण आपल्या अविनाश साबळेसाठी देशात आपल्या भारतात सगळं नाव उंचावलं आहे। मोदी साहेबांनी अविनाश साबळे घरी यासाठी यांना रस्त्याची अगदी व्यवस्थित सोय करून द्यावी।